सेवित वारस हवं नाही का वाटतो वाटतो आम्हाला पण केव्हा अरे केव्हा अगोदर नंतर काय होतं आपण सेवन करून वाटतो अगोदर काय करतो अनुभव घेतो अनुभव हे आले तुम्हाला कोणता अनुभव आहे श्रीगुरूच्या कृपेमुळे नाही का पांडुरंगाच्या कृपेमुळे जो आम्हाला अनुभव प्राप्त झाला तो आनंद आम्ही जगाला काय करतो श्रीगुरूच्या कृपेने गुरुच्या कृपेने भगवंताच्या कृपेने कशाची प्राप्ती होत असते आनंदाची प्राप्ती होते सकाळ दुःखाची परमानंदाची काय करे त्यांच्या कृपेने काय करू तुमच्या दुसऱ्या भगवद्गीतेच्या याच्यामध्ये याची लक्षणं सांगितलेली आहे या बोधाने संपन्न असतात ज्या बोधामध्ये कोणत्याही प्रकारे दुःख नाही विक्षेप नाही असा बोध संतांना काय झालेला असतो आणि तो बोध तुम्हाला आम्हाला काय करतो सेवित व्हा वाटेतो आपल्याच जवळ ठेवतात ते काही इतर त्याच्यासारखे लोक आहेत लोक मारायला लागले तरी सुद्धा धन सोडत नाही ही वृत्ती असते का मग आमच्याजवळ त्याला परार्थ म्हणायचं काय म्हणायचं स्वार्थ म्हणजे आम्ही अगोदर सेवन करतो आणि तोच बोध कोणाला देतो देवी चोळा नका हो नका प्रत्येक मनुष्य कशाचा प्रयत्न करतो आनंद करता प्रयत्न करतो मग आनंदा करता तडफड करणारे लोक आम्ही काय करतो वाटितो त्याला श्रीमंत मनुष्य असो माठावरचे भिकारी असतात जेव्हा आपण जेवण करत असतो तो भिकाऱ्याला काय करतो कारण भिकारी उपवासाने तळमळतात मग श्रीमंत माणसाचं काम आहे त्यांची बघू कोण आहे कोणाचं काम आहे आपल्याकडे आहे ना जलाराम बाबा वगैरे मग आम्ही त्यांना नका होऊ नका तेव्हा आनंद करता आपण कोणाच्याकडे जात असतो नका होऊ नका शब्द स्पर्श रूप त्याच्यापासून आनंद होतो आपल्याला उलट दुःख कमी होण्याच्या दृष्टी दुःख काय होते वाढत असते विषयामध्ये सुख आहे का सगळा जन्म कसा जातो तुम्हाला सुख पाहिजे का आनंद पाहिजे का ते दुसरं चरण तुमचा मार्ग चुकला जिथे विषय आनंद नाही तिथे आनंद भाग आहे एका माणसाची सुई हरवली का सुई कुठे हरवली गळप शब्द कुठे त्याला म्हणलं सुई कुठे शोधतात तुम्ही मला इथं सूर्यप्रकाश आहे म्हणून मला हरवली कुठं तुम्हाला घरात त्याप्रमाणे काय करे आपण सुख कुठं शोधतो विषय आणि कुठे त्याचा हृदयामध्ये अनस्ता सर्व सुखात शोधतो कुठं सर्व सुखाची आशा विषय एवढी बोलले जिथे आपल्याला आनंद प्राप्त होणार आहे जिथे आनंद वाट दिसतो याची महाराष्ट्रामध्ये मुख दिसते खरोखरच मुखाचा भास आहे त्याच्याप्रमाणे विषयामध्ये सुख आहे का सुखाचा भास आहे तिथं आपण चुका करतो होऊ नका मग सोपा जगात पिठेवरील ज्याची तो ती एक दान तोच दान देण्यामध्ये बाकीचे दान देतात पैसा काय दान वगैरे दुःख निवृत्ती होण्याचं दान देण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे सर्व सुखाची आग आहे
होऊ नका राहण विटेवरी ज्याची मग तुमचंही कर्तव्य आहे की मनाचे संकल्प जरी राही बुद्धी मग तुमचं काम काय संसारातून वृत्ती काढायची कोणाकडे लावायची जरी राहील नाही का मनावर सगळं अवलंबून आहे मग तुमच्या मनामध्ये जेवढ्या इच्छा असेल मनाचे संकल्प जरी राहील बुद्धी मला हे सांगण्याचा हा वकील पत्र कोणी दिलं आम्ही वैकुंठवासी आंघोळीला तुका म्हणे मध्ये झाडी त्याच्या रसाचं वर्णन कर सेवीच मग कोणता रस जो आंब्याच्या फळामध्ये सुद्धा काय येतात फळच रस नसेल तर काय उपयोग प्रत्येक फळामध्ये तो रस घ्यायचा पाहिजे मग कोणता रस घ्यायचा देवीच हा रस अरे लावणी मृदंग रसाच्या नवरस भरली खरवती ज्ञानेश्वरी ग्रंथ सुद्धा तिथे रसाने भरला मग त्याला या रसाचा विचार बघा हे रस म्हणजे काय आनंद हा सुप्त अवस्थेमध्ये आहे आणावा लागतो की आहे तो आनंद वृत्तीमध्ये येला कशातून आनंदाकार वृत्ती म्हणे याला रस म्हणतात बाहेरून आनंद आणावा लागत असतो का मुळामध्ये आनंद आहे ऐसा हृदयामध्ये कारण आनंदाचं केंद्र कोण आहे ज्ञानम आनंद ब्रह्म सुप्त अवस्थेमध्ये आहे आणि तो ज्या कार्याने आणखी प्रकट होत असतो त्या कारणाचा विचार साहित्यशास्त्रकाराने बराच त्याच्यावरती प्रकार पडले काही रसम आठच रस मानतात काही नवरस मानतात आणि भक्ती रसायन ग्रंथ म्हणून आहे मधुसूदन सरस्वतीचा त्याने भक्ती एक रस मानलेला आहे ब्रह्मरस म्हणतात याचे रस याचा नवरसाचा विचार केला राहिला शृंगार वगैरे कोणी प्राधान्य कोणाला दिलं शृंगाराचा हास्यरस कीर्तनामध्ये सुद्धा हास्यरस जास्त असलं पुढच्या वर्षी कीर्तन नवरसे सुद्धा आलेले आपल्याजवळ तेव्हा जो वृत्तीमध्ये आनंद येणार सुटला रस असं म्हणतात त्या रसाची उत्पत्ती कशामुळे होते त्याच्याकरता भक्तिशास्त्रामध्ये किंवा साहित्यशास्त्रामध्ये त्याला विभाव अनुभव हे विचार असे सांगितले ज्याच्या योगाने अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होत असते त्याला विभाव असं म्हणतात त्याला सहाय्य करणारी वृत्ती अनुभव असं म्हणतात विभाव अनुभव आणि विचारी त्या विभावाचे दोन प्रकार आलंबन विभाव त्याचप्रमाणे दुसरा उद्दीपन विभाव आलंबन विभाग त्याच्यामध्ये विषय आलंबन आश्रय आलंबन त्याच्यावरती प्रेम निर्माण होत असतं विषय आलंबन म्हणजे काय त्या रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णाचं काय ऐकलंय पाहिलं की फक्त ऐकले तिच्या अंतःकरणामध्ये प्रेम काय झालं त्याला रस मिळाला त्याचा परिणाम काय झाला कोणाच्यामुळे भगवंताला काय म्हणायचं विषयालंबन प्रेम झाला निर्माण झाला आश्रय आला पण उद्दीपन विचार म्हणजे आपण जे काही वाचन करत असतो
त्याच्यापासून जे काही आपल्याला होतं म्हणलं कादंबरी सारखे ग्रंथ वाचून आहे बरं का. मग काय करते तरी नाही पुन्हा सांगणं परत तुम्ही ऐकलं मग लगेच कधी करायची आणि पुढचं नाही सांगलं कधी करायची लागतो अशी वृत्ती तयार होते. हे सगळे बलात्कार करणारे लोक मग कशाचं वाचन करतात त्याला उद्दीपन विचारतात. उद्दीपन म्हणजे आणि तेच भगवंताच्या विषयी जातात चिंतन भागवत ग्रंथ आहे म्हणा ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणा त्याच्या योगाने त्याची किताबं नुसतं रुक्मिणीने ऐकलं फक्त वसुदेव ब्रह्मणाकडून विचारांत करण्यामध्ये काय उत्पन्न झालं प्रेम प्रेम कसं प्राणारी गोप आहे. पुढे वाचून श्रीमुख राहिनी अगदी वाढत जात असते. म्हणजे प्रेम कशावरून आहे त्यांच्या ते प्रेम गप्प बसत नाही गायना तेवढे मनाची आनंदी त्याच्या त्या स्वभावाला अनुभव म्हणतात. अनुभव विवाह अनुभव आणि पुढे एक एक उद्दीपन आणखी रसाचा पुष्कळ शेवटच्या सर्वांमध्ये प्रत्येकाचे ठरलेले आहे बघा. कोणाचा शृंगार रस प्रधान कोणाचा आचारस प्रधान कोणाचा वीर रस प्रधान. साहित्यशास्त्रामध्ये याचा बराचसा विचार केला तेव्हा कशा करता हे सगळं सांगितलं. तेव्हा 8 रसामध्ये शांत रस दिला. कुठला रस वेदांतचा भक्तिशास्त्रामध्ये श्रेष्ठ रस कुठला मानला आहे शांत रस. मग एक भक्तिरस आणला म्हणणं रस आहे तर काही याचं मत असं आहे भक्तिरस शांत रसामध्ये काय करा वेळण करून टाका. आणि मात्र सुधार सरस्वतात म्हणलं तुमचं डोकं काही काम करते की नाही. ब्रह्मरसामध्ये भक्तिरस सम्मिलित होऊ शकत. भक्ती हा स्वतंत्र रस आहे. मोक्षपदे तुच्छ माझ्या घेणे विटयाचे थोडस प्रतिहार. तेव्हा भक्तिरस म्हणजे काय त्याची साधनं कोणती त्याच सेवन तुकोबरायांनी केलेलं आहे सर्वांना देत आहे. त्या भक्तिरसाचा अधिक विचार कधी करू कोणते कोणते अभंग आहे